देवीचं शारदीय नवरात्रोत्सव एकीकडे सुरू आहे. राज्यभरात जर पाहिलं तर महिला शक्तीचा जागर कुठेतरी होताना पाहायला मिळतो. तर दुसरीकडे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर शहरामध्ये 2 बचत गटातील महिला ज्या आहेत त्या आमरण उपोषण करतात. महिलांचं उपोषण सुरू आहे. नेमकं काय विषय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. मला सांगा, नेमकं तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण करताय. काय तुमची नेमकं मागणी आहे, कशासाठी आहे? आमची मागणी आहे की आमचं काम काढून जे ज्या लोकांना द्यायला लागले तर, आणि आम्ही हायकोर्टात गेलोय. तर हायकोर्टात जाऊन काय काम काय आहे नेमकं? आम्ही अंगणवाड्यांना सकस पोषण आहार पुरवठा करतो, THR म्हणतात, घरपोच पोषण आहार. आणि आमच्या आतापर्यंत एकही तक्रार आली नाही की आमच्या आहारामध्ये काही भेसळ आहे किंवा काही आहे. असं असतानाही आमचं काम समाधानकारक असतानाही मग आमचं काम बंद करून दुसऱ्याला द्यायचं कारण काय आहे? यांचं समाधानकारक काम जर असेल तर कंटिन्यू आम्हाला ठेवायला यांची अडचण काय आहे? आणि बरं, तसं असतानाही आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टानेही यांना स्थगिती दिली आहे आणि कंटिन्यू आदेश द्या म्हणून असं आदेश काढलेत. त्या आदेशाला सुद्धा यांनी मानत नाही. आता तुमच्याकडे बचत गटाकडे काम होतं, नेमकं आता कुणाला काम दिलेलं आहे? नेमकं काय तुमचं काय नेमकं आरोप काय? महाराष्ट्रामधलंच पूर्ण काम 4 व्यक्तींना दिलेलं आहे, 4 कंपन्यांना. त्या कंपन्यामध्ये महिला तर काम करतच नाहीत, पूर्ण पुरुषच आहेत. आणि हे लोक कोणते माहिती आहे का? जेव्हा मोठं काम बचत गटांना चालू होतं 2013 पासून, तर त्या बचत गटाचे त्या लोकांच्या ब्लॅकलिस्ट मध्ये नावं पडले होते. ब्लॅकलिस्ट मध्ये ह्यांच्या कंपन्या गेल्या होत्या. ब्लॅकलिस्ट मध्ये ह्यांचे जे काम करत होते ते ब्लॅकलिस्ट मध्ये केले होते. तेच लोक आहेत, पण दुसऱ्या नावाचा वापर करून परत हेच लोक तिथं आलेले आहेत. म्हणजे हे लोक एवढे निर्भीड झालेत तिथं की त्यांना माहिती आहे महिला बाल कल्याण मध्ये काय आहे. तरीही सुप्रीम कोर्टाचा आदेश होता की महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात नाही काम दिलं तरी प्रत्येक बचत गटाला 5-5 अंगणवाड्या द्या, असं असतानाही यांनी काय केलंय? टेंडर काढले. टेंडर मध्ये एवढ्या जास्त अटी शर्ती घातल्या की त्याच्यात सामान्य बचत गट इन्व्हॉल्व झालाच नाही. मग जरी जे झाले तर त्यांनाही ही अवस्था केली आहे त्यांनी. म्हणजे शासनाला आणि प्रशासनाला महिला बचत गटाचं सक्षमीकरण हे करायचंही नाही आणि महिला बचत गटांना हे काम द्यायचंही नाही. तुम्ही काय सांगाल? नेमकं आंदोलन सुरू आहे, काय नेमकं आता मागणी काय असणार आहे, पुढील भूमिका काय? आमची या आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये जे आम्ही आंदोलन करत आहोत हेच आमची मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचं काम द्या. आम्हाला आरामचं दाम नको आहे, आमच्या कष्टाचं काम केलेल्याचं दाम हवं आहे. त्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन करत आहोत. तर या सरकारने लवकरात लवकर याची दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणात आणखी आम्ही याविषयी आवाज उठवू. सर्व आताच न्यायालयाने आपल्या हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला असूनही हे महिला बाल विकास कार्यालय आम्हाला वर्क ऑर्डर देत नाहीये. त्याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि साधारणतः किती महिलांचा प्रश्न आहे? आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रातून एकूण 45,000 बचत गटाच्या हातचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. याचं पाप या सरकारनं केलेलं आहे. पण आणि या खात्याच्या अंतर्गत जवळजवळ 25,000 कोटीच्या वरती भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही सरकारला याचा जाब विचारतो. जे अधिकारी, जे प्रशासन आणि जे काही नेते असतील याच्यामध्ये जे विभागाचे मंत्री आहेत यांची CBI चौकशी करणार का? यांची ED चौकशी करणार का? आणि तुम्ही सर्वसामान्यांना एवढा त्रास देता तर त्या बलाढ्य धनदांडग्यांच्या तुम्ही EDI आणि CBI चौकशी करणार का? याची मागणी आज आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि आम्हाला न्याय देण्यासाठी आई तुळजाभवानी आम्ही आज जागर गोंधळ आयोजित केलेला आहे. तर आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या सरकारला सद्बुद्धी देऊ. नक्कीच आई तुळजाभवानी जी आहे ती या सरकारला लवकरच सद्बुद्धी देऊ अशी मागणी जी आहे आंदोलकांनी. लोकशाही मराठी, तुळजापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.